स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। उन्हाळा लागलाय आणि बऱ्याच मैत्रिणींची वाळवणीचे पदार्थ बनवायची तयारी चालू असेल। चला मग आपणही बनवूया वाळवणीतला असाच एक पारंपरिक पदार्थ, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने। तर आज मी बनवणार आहे हिरव्या मुगाचे वडे किंवा सांडगे। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 1 वाटी हिरवे मूग आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ। हरभऱ्याची डाळ तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता, कारण हे वडे आपल्याला हिरव्या मुगाचे बनवायचे आहेत। पण नुसते हिरव्या मुगाचे जरी बनवले ना तर मग ते जास्त ठिसूळ होतात, त्यामुळे मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ आणि हिरवे मूग पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने। हिरवे मूग आणि डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं, कारण हे आपल्याला रात्रभर भिजायला ठेवायचे। जर तुम्हाला रात्रभर भिजवायचे नसतील तर 4-5 घंटे भिजवले तरी चालतील। दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बघा मी तुम्हाला हे खोलून दाखवते, मूग आणि डाळ किती छान भिजलेले आहेत। रात्री जेवण झाल्यानंतर मी हे भिजायला ठेवले होते, 7 ते 8 घंटे झाले असतील आणि सकाळी सकाळी उघडून दाखवलेत बघा किती छान फुललेत। आता हे हिरवे मूग आणि डाळ वाटून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी आपल्याला हे मिक्सरमधून थोडे थोडे करून वाटून घ्यायचे। अशा पद्धतीने रात्रीच भिजायला घातले ना मूग आणि डाळ तर सकाळी सकाळीच वडे टाकता येतात। वडे मग दिवसभर उन्हामध्ये चांगले वाळतात। हिरव्या मुगाचे वडे चवदार होण्यासाठी यामध्ये घालायचे 10-12 हिरव्या मिरच्या, 1 चमचाभर जिरे आणि 1 पूर्ण लसूण मी सोलून घेतलाय। तर लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या निघाल्या असतील तेवढ्या मी यामध्ये घातल्यात आणि हे चांगलं वाटून घेतलं। जास्त बारीक पण नाही वाटायचं आणि जास्त जाडसर नाही, असं मध्यम वाटून घ्यायचं। आणि यामध्ये वाटताना पाणी घालायचं नाही, बिना पाण्याचंच वाटून घ्यायचं, कारण की डाळ आणि मूग चांगले भिजलेले आहेत त्यामुळे ते सहज वाटले जातात। आता याच पद्धतीने हिरवे मूग आणि हरभऱ्याची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालून वाटून घ्यायचे। अशा पद्धतीने हिरव्या मुगाचे वडे तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान होतात। आणि आज मी तुम्हाला या मुगाचे वडे तयार झाल्यानंतर भाजी पण बनवून दाखवणार आहे, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। आपल्याकडे सहसा मिक्स डाळीचे वडे बनवले जातात, पण मी असे हिरव्या मुगाचे वडे बनवून बघितले तर खूप छान होतात, त्यामुळे म्हटलं चला रेसिपी शेअर करू। आणि बनवायलाही सोपे आहेत, जास्त साहित्य लागत नाहीत। आणि मिक्स डाळीचे पण वडे मी बनवणार आहे। अशा पद्धतीने हे सर्व मी वाटून घेतले, जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक नाही, थोडंसं रवाळ रवाळ ठेवायचं, त्यामुळे वडे छान होतात। त्यानंतर यामध्ये घालायची 1 चमचाभर हळद आणि 1 चमचाभर मीठ आणि त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। वड्याचं मिश्रण छान तयार झालंय। आता चला वडे तोडून घेऊ। आता हे वडे तोडण्यासाठी मी जाणार आहे टेरेसवर। तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा वडे तोडू शकता, पण फॅनच्या हवेखाली जरा वेळ लागतो सुकायला। टेरेसवर छान ऊन येतं आणि त्यामुळे वडे पटकन सुकतात। आणि इथे आमच्या टेरेसवर एक खाट ठेवलेली आहे, त्यावरती मी कपडा टाकला आणि या कपड्यावरती वडे तोडून घेत आहे। काही जणी प्लॅस्टिकच्या पेपरवरती सुद्धा हे वडे तोडतात, पण मी प्लॅस्टिकच्या पेपरवर कधीच टाकत नाही। तुम्हालाही जर अशा पद्धतीने कपड्यावर वडे टाकायचे असतील ना तर सुती कपडा घ्यायचा नाही, कॉटनचा कपडा नाही घ्यायचा, पॉलिस्टरचा घ्यायचा, कारण कॉटनच्या कपड्याचे धागे निघतात, पॉलिस्टरच्या कपड्याचे निघत नाहीत। आणि इथे माझे सर्व वडे तोडून झालेले आहेत बघा, थोडंसंच मिश्रण बाकी। आता सध्या ऊन दिसत नाही टेरेसवर, कारण की मी सकाळी सकाळी हे वडे तोडलेले आहेत। थोड्या वेळाने छान ऊन येईल ना तेव्हा मग पटकन वडे सुकतील। इथे माझे सर्व वडे तोडून झालेत। आता यावरती मी एक पातळ कपडा झाकणार आहे, जेणेकरून यावरती धूळ उडणार नाही आणि पक्षी वड्यांचं नुकसान करणार नाहीत, कारण आमच्याकडे टेरेसवर खूप पक्षी येतात, गार्डनमध्ये खूप झाडं आहेत ना त्यामुळे। तर इथे मी एक पातळ ओढणी झाकलेली आहे बघा। आता आपण सायंकाळी हे वडे खोलून पाहू। तर आता मी सायंकाळच्या 5 वाजता टेरेसवर आलेले आहे। तसे दुपारच्या वेळेला मी एकदा वड्याला हात देऊन गेले, थोडेसे खालीवर केले, त्यामुळे ते अजून चांगले वाळले। वडे चांगले वाळले त्यामुळे बघा पटकन निघतायत, अजिबात चिटकलेले नाहीत। वडे काढण्यासाठी मला इथे माझे मिस्टर मदत करतायत, तसे सकाळी पण त्यांनी मला बरीच मदत केली होती। तर बघू शकता तुम्ही वडे किती छान वाळलेत। सर्व वडे काढून झाल्यानंतर मिस्टरांनी काही टमाटे तोडून आणले झाडाचे, कारण की टेरेसवर मी बरेच झाडं लावलेले आहेत भाज्यांचे। तर वड्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी भेटले ताजे फ्रेश टमाटे। चला आता खाली जाऊ आणि वड्याची भाजी बनवू। वड्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसवर ठेवला लोखंडी तवा, तव्यावर घातले 1 वाटी भरून वडे। आता हे वडे छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे। वडे छान भाजून झालेत, आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। काढून घेतलेले वडे एका बाजूला ठेवून द्यायचे थंड होण्यासाठी, तोपर्यंत भाजीला फोडणी घालू। त्यासाठी इथे मी गॅसवर ठेवली कढई, कढईमध्ये तेल घातले। भाजीला फोडणी घालण्यासाठी मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, आलं लसणाची पेस्ट घेतली आणि टेरेसवरून आणलेले टमाटे बारीक चिरून घेतले। तेल छान गरम झाले, आता त्यामध्ये घालायचा कढीपत्ता। कढीपत्ता घातल्यानंतर घालायचा बारीक चिरलेला कांदा। कांदा छान परतून घ्यायचा। कांदा परतून होईपर्यंत वडे थंड झाले ते थोडेसे कुटून घेऊ।
थोडेसे जाडसर कुटायचे, जास्त बारीक कुटायचे नाही, नाहीतर तुम्हाला तसेही घालायचे असतील वडे तरीही चालतात, पण अशा कुटून घेतल्यामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि भाजीला शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायची गरज पडत नाही. तरी बघा अशा पद्धतीने जाडसर वडे कुटून घेतलेत. इथे कांदाही छान परतून झालाय. आता यामध्ये घालायची आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर घालायचं टोमॅटो आणि कोथिंबीर. हे सर्व छान परतून घ्यायचं. आता यामध्ये घालायचे मसाले. तर मसाले एकदम साधे घेतलेले आहेत रेग्युलरचे. 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला, 1 चमचाभर मटण मसाला आणि थोडीशी हळद. मसाल्यामध्ये इथं तुम्ही काळा मसालाही वापरू शकता किंवा मग पूर्ण भाजी काळ्या मसाले तयार करून बनवू शकता. काळ्या मसाल्याची पण खूप छान होते वड्याची भाजी, पण मी तुम्हाला आज झटपट होणारी वड्याची भाजी करून दाखवली. मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये वड्याचं कूटही परतून घेतलं. त्यानंतर आता वडे शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी 1 तांब्या भरून पाणी घालणार आहे, कारण की वड्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे ना, तर हरभऱ्याची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो. नुसते हिरव्या मुगाचे जरी वडे केले असते ना तरी पण छान होतात, पण ते लवकर भाजीमध्ये मिक्स होतात, असे घट्ट वडे राहत नाहीत. आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि ही वड्याची भाजी 7 ते 8 मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्यायची. भाजीमध्ये जर अख्खे वडे घातले ना तर 10 ते 12 मिनिट लागतात शिजायला, पण असे कुटून घातले ना वडे तर लवकर शिजतात. बघा 7-8 मिनिटांमध्ये भाजी तयार झाली. खूप झटपट होणारी भाजी आहे, त्यामुळे मी इथे काळा मसाला केला नाही. या पद्धतीने वड्याची भाजी केली ना तर खूपच छान होते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि टिफिनसाठी भाजी द्यायची असेल ना तर तुम्ही अजून थोडीशी घट्ट करू शकता. वड्याची भाजी तयार झाली. मी गॅस बंद केला आणि भाजी खाली उतरून घेतली. आता मी इथे ताट वाढून घेत आहे. तर भाजीसोबत खाण्यासाठी मी भात घेतला आहे, पोळी घेतली. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता, भातावर खाऊ शकता किंवा पोळीसोबत खाऊ शकता. खूपच छान लागते ही भाजी. आणि अशा पद्धतीने वडे बनवून ठेवले ना तर आपल्या भाजीचाही प्रश्न मिटतो. घरामध्ये काही भाजीला नसेल तर पटकन वड्याची भाजी करू शकता. तर मग आज मी बनवलेले हिरवे मुगाचे वडे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.